हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बघू शकताय मैत्रिणींनो, तुम्हाला काय मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच होता की जे रेडी रांगोळी आहेत तर त्यांचं सध्या सुरुवात आहे तयार करणं, आणि खूप सारे ऑर्डर्स पण आहेत। त्यासाठी आपण हे रेडी रांगोळी तयार करतोय, आणि हे कसं बनवायचं, यासाठी किती साहित्य लागतं हे सगळं मी पाठीमागच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल, यासाठी काय काय साहित्य लागतं तर त्यामध्ये सगळं सांगितलंय, तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या। आणि त्याच्यानंतर बघा, इथं मी डिझाईन सगळं बनवते। आज एक ही कॉर्नर पीसवाला तुम्हाला बनवून दाखवणार आहे, कसं बनवायचं हे थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर त्याच्या अगोदर आपल्याला हे बघा, असं आपल्याला पूर्ण ड्राइंग करून घ्यावं लागतं। आणि हा झाला एक कॉर्नर पीस। तर पुढे आणखीन खूप सारे मी डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहेत, भरपूर सारे डिझाईन्स बनवलेले आहेत। परंतु तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवात तुम्ही छोट्या रांगोळीपासून करू शकता। तर असे कॉर्नर पीस वगैरे छोटे छोटे तुम्ही बनवू शकता, कमळ फूल वगैरे छोटे फुलं। तर त्यासाठी हे बघा, इथं अशा प्रकारचं जे कलर कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सुद्धा इथं वापरू शकता। ज्या पाकळ्या आहेत वरच्या, त्या सुद्धा पाकळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं डिझाईनमध्ये वगैरे बदल करू शकता। तर इथे मी ग्लू गन जे आहे तर ते इथं गरम करायला ठेवलेली आहे। आणि काल एका ताईंची कमेंट होती की ग्लू गन किती वेटची आहे, तर माझी ग्लू गन जी आहे तर ती 60 वेटची आहे, आणि व्यवस्थित छान असं काम करते। खूप सारं काम केलेलं आहे तिने, आणि आणखीन सुरू आहे। तर त्याच्यानंतर इथं बघू शकता, ह्या पेन्सिल आहेत, व्हाईट पेन्सिल वगैरे। तर ब्लॅक असल्यामुळं पेपर खाली व्हाईटनं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ब्लाऊजचा जो चॉक असतो त्याच्यानेही मार्किंग केलं तर चालतं। तर इथे बघू शकता, हा कॉर्नर पीस मी तुम्हाला कसा करायचा हे दाखवणार आहे। तर हे बघा, खालच्या बाजूला मी पिवळ्या कलरची उलन वापरते। अशा प्रकारे व्यवस्थित असं जो ग्लू आहे तर तो गन आहे तर ती छान अशी गरम होऊ द्यायची। गरम झाल्याच्या नंतर व्यवस्थित ग्लू चिटकतो। तर इथे बघू शकता, व्यवस्थित आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगनुसारच आपल्याला जी उलन आहे तर ती अशी चिटकावून घ्यायची आहे। आणि चिटकावल्याच्या नंतर व्यवस्थित असं थोडंसं दाबायचं आहे। दाबल्यामुळं काय होतं, तर ती उलन जी आहे तर निघत नाही। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ह्या ज्या रांगोळ्या आहेत रेडी रांगोळ्या, तर ह्या रांगोळ्या धुतल्याच्या नंतर राहतील का? तर ह्याला धुतलं तरी काहीही होत नाही। तर धुवून सुद्धा बघू शकताय, मी एखाद्या व्हिडिओमध्ये तसं पण दाखवेन तुम्हाला धुवून सुद्धा। तर इथं आता लाल कलर घेतलेला आहे, पिवळा कलरचं झाल्याच्या नंतर व्यवस्थित चिटकावून घेऊन मी तिथेच कट करून चिटकावलेला आहे। त्याच्यानंतर लाल कलर सुरू केलेला आहे, आणि लाल कलरसुद्धा हे बघा असं बॉक्सने चिटकावून घ्यायचं आहे। जशाल तसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच बॉक्सने चिटकावून अशा प्रकारे आपल्याला कट करून तिथं ग्लू गन चिटकावून घ्यायचं आहे। आता इथं अगोदर बॉर्डर तयार करून घेते पाकळ्यांची। मी बॉर्डरसाठी हिरव्या कलरची लोकर वापरलेली आहे उलन मी। तुम्ही इथं पांढरी वापरू शकता, काळी वापरू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही कलरची उलन इथं तुम्ही वापरू शकता। आता पूर्ण बॉर्डर झाल्याच्या नंतर आतमध्ये मी पिवळ्या कलरची लोकर इथे लावून घेते। तर हे बघा, अशा प्रकारे पिवळ्या कलरची लोकर आपल्याला आतमध्ये पूर्ण फिलअप करून घ्यायची आहे, भरून घ्यायची आहे। आणि हा छान असा सुंदर असा कॉर्नर पीस आपला तयार होतो। फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की चिटकावत असताना थोडंसं ग्लू गन जे आहे तर ते ग्लू जो आहे तर तो एकदम जास्त गरम झाल्यामुळे हातावर वगैरे पडण्याची आणि भाजण्याची शक्यता असते। तर ती काळजी घेतच आपल्याला हे काम करायचं आहे। आणि घरात बसल्या बसल्या महिलांना छान असा बिझनेस हा सुरू झालेला आहे। सध्या आता सणवार येत आहेत, गौरी गणपती आहे, त्याच्यानंतर पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा, तर रक्षाबंधन, भरपूर सारे असे सण येत आहेत। त्यामुळं अशा सगळ्या रांगोळ्या काढण्यासाठी, रांगोळ्या काढत बसण्यासाठी वेळ नसतो बऱ्याच जणांकडं। तर त्यामुळं ह्या रेडी ज्या रांगोळ्या आहेत तर ते 2 मिनिटात आपण कुठेही एका कोपऱ्यामध्ये किंवा कुठं पूजा वगैरे केली आहे सत्यनारायणची वगैरे, तर तिथे छान असं सजावट करून आपण 2 मिनिटात आपलं घरसुद्धा सजवू शकतो। याच्यामध्ये बरेच सारे व्हरायटी आहेत, कॉर्नर पीस आहे, मोठ्या गोल रांगोळ्या आहेत, त्याच्यामध्ये उंबरठापट्ट्या आहेत, खूप सारे वेगवेगळे समईचे आसन, कळस आसन,
चौरंगाचे असं सगळे व्हरायटी आहेत, ते एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे. वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवायचं आहे, जेणेकरून मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर इथे बघू शकता सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं असतं तर ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. मोठ्या कात्रीने जमत नसेल तर तुम्ही छोटी कात्री घेऊ शकता, कारण मोठ्या कात्रीने एकदम पुढे जाण्याची शक्यता असते आणि उलनसुद्धा कट होण्याची शक्यता असते. तर इथे बघू शकता मी 4ही कॉर्नर पीस तयार करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे कॉर्नरमध्ये तुम्ही जर ठेवलात घराच्या एका कोपऱ्यामध्ये वगैरे, किंवा जो आपला जिना असतो जिन्याच्या प्रत्येक पायरीवर एक एक ठेवलं तरी चालतं. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे गोल रांगोळीसुद्धा तयार होते. आता ह्या गोलामध्ये तुम्ही समई ठेवू शकता किंवा एखादं फ्लॉवर पॉट फुलदाणी ठेवू शकता. तर आपली ही रांगोळी जी आहे तर ती पूर्ण कंप्लीट केलेली आहे. आणि इथं मी आलेली आहे आता लोकर घेण्यासाठी. खूप सारी लोकर घ्यायची आहे आणि खूप जणांची ऑर्डरसुद्धा आहे लोकरीची. तर लोकरसुद्धा आपल्याकडं प्रोव्हाइड होते, म्हणजे आपण लोकरसुद्धा म्हणजे देऊ शकतो. तर त्यामुळं ही लोकर घेण्यासाठी आलेली होती. माझ्याकडचे सुद्धा कलर खूप सारे संपले होते आणि आणायचे पण होते. तर हे बघा खूप सारी लोकर मी आणलेली आहे. प्रत्येक कलर आहे त्याच्यात, भरपूर सारे कलर्स आहेत. तर 1 किलो 2 किलो असं कुणाला हवी असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकताय. 1 किलो लोकर जे आहे तर इकडे 400 रुपये किलो आहे. आणि जे चार्जेस असतील, जे शिपिंग चार्जेस ते प्लस होणार आहेत. तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकताय. तर इथं खूप सारी लोकर आणलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकताय 11:15 वाजलेले आहेत. सगळं पूर्ण आवरता आणि त्याच्यानंतर भरपूर सारा असा पसारा पडलेला आहे. खूप पॅटर्न काढलेले आहेत, खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे पॅटर्न, वेगवेगळ्या डिझाईन्सचे पॅटर्न कटिंग झालं. आणि आता ही एक पॅटर्न सुरू आहे बनवण्यासाठी फुलाचा. समईचं आसन आहे हे. आणि यामध्ये खूप सारे डिझाईन्स वगैरे बनवायचे आहेत. आणि ही डिझाईन कशी बनवायची हे सुद्धा पाहायचं असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे मी. तर इथे बघू शकता खूप सारे पॅटर्न आपण बनवलेले आहेत आजच्या दिवसात. आणि दुसरे पण खूप सारे आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. ही उंबरठापट्टी वगैरे बनवलेली आहे. तर आता बघू किती होते. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.